कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण स्थिर राहणं, आणि ही स्थिर राहण्याची जी क्रिया आहे ही ईश्वराकडूनच आपल्याला प्राप्त होऊ शकते. ईश्वरापेक्षा सर्वश्रेष्ठ आधार हा कुठलाच नाही. जे शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक या सर्व स्तरावरून त्या व्यक्तीला आधार मिळतो. जर भय आणि संशय या दोन गोष्टींनी जरी ईश्वराची आपण उपासना केली तरी सुद्धा आपलं मन स्थिर होऊ शकत नाही. मन स्थिर व्हायला गरज आहे ती निरपेक्ष आणि निस्वार्थपणे केलेली सेवा. जय गुरुदेव. आज आपण मन हे अस्थिर का होतं याबद्दल थोडक्यात विचार करूया. आज माहिती आहे की आज आपल्याला सर्वत्र जी परिस्थिती आहे गेल्या 2 वर्षापासून सातत्याने प्रत्येकावर आघात होतोय. एक वेळ शारीरिक आजार जर असेल तर तो उपचाराने दूर होतो, पण मानसिक जो आहे, मानसिक आजार हा मात्र दूर होताना खूप त्रास होतो. या 2 वर्षामध्ये कोरोना या पद्धतीने सर्वत्र सुरू आहे. पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट अशा सारख्या माणसांना ऐकायला येतंय. थोडीशी परिस्थिती बदलत नाही की परत वेगळा काहीतरी घडून येतोय. आणि या सगळ्या परिस्थितीमुळे माणसाचं मन हे अस्थिर होत चाललंय. आणि हे अस्थिर जे मन आहे, जोपर्यंत स्थिर होऊ शकत नाही तोपर्यंत माणसाला जीवनामध्ये आनंद, सुख, समाधान, शांती हे प्राप्त होऊ शकत नाही. हे अस्थिर होण्याची कारणं काय आहेत? अस्थिर होण्याचं मुख्य सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे की मनाला आधार न वाटणं. आधाराची प्रत्येक ठिकाणी गरज असते. हा आधार वेगवेगळ्या माध्यमातून शोधला जातो, आणि ज्यावेळेस माणसाचे सर्व आधार सुटतात त्यावेळेस तो मन हे अस्थिर होतं. जोपर्यंत जसं बघा लहान मूल आहे, लहान मूल आईवडिलांसोबत असतं त्यावेळेस तो खेळत राहतो, बागडत राहतो, सगळ्या गोष्टी करत राहतो आणि त्याला कसलीच भीती नसते, तो स्थिर असतो. पण त्याच्या मनामध्ये जर तेव्हा दिसलं, त्याच्या मनामध्ये जर तेव्हाच त्याला वाटलं की आई आणि वडील लांब गेलेले आहेत, ते दिसत नाही आहे, त्याच वेळेस तो त्याचा किती आवडत्या खेळामध्ये जरी तो मग्न असला तरी तो तिथे अस्थिर होतो, म्हणजे रडायला लागतो. लहान मूल काय, मोठं माणूस काय, यामध्ये काही भेदच नाही आहे. माणसाला पण तीच खरी गरज आहे, आधाराची. आणि ईश्वरापेक्षा सर्वश्रेष्ठ आधार हा कुठलाच नाही आहे. ईश्वर हा सर्व म्हणजे शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक या सर्व स्तरावरून त्या व्यक्तीला आधार मिळतो. आणि परमार्थ त्यासाठीच म्हटलेलं आहे की हा जर परमार्थ त्या व्यक्तीचा असेल तर कितीही परिस्थिती जरी बदलली तरी सुद्धा त्याचं मन हे स्थिर राहतं. त्याच्या मनाची चलबिचलता येत नाही. आणि ही मनाची जेव्हा चलबिचलता येत नाही त्यावेळेस ज्या परिस्थितीमध्ये आज आहे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा तो आनंदी राहू शकतो. मन स्थिर कसं राहतं?
जसं आपण बघितलं की ईश्वरापेक्षा दुसरा आधार नाही आहे. हाच आधार तो कसा मिळवायचा हे मात्र आपल्या हातामध्ये. आज प्रत्येकजण काही ना काही देवाचं कोणी करतोय, पण हे करत असताना सुद्धा कुठल्या भावाने करतोय, तो भाव कुठला आहे, तो निरपेक्ष आहे का, निस्वार्थ आहे का, यावर फार अवलंबून आहे. कारण की आज माणूस जी उपासना करतोय त्या उपासनेमध्ये भय आणि संशय या दोन गोष्टींनीच तो उपासना करतोय. याच्यातनं हीच त्याला अपेक्षा आहे की मी काहीतरी देवाचं केलं म्हणजे माझ्यावर कुठलीही संकट येणार नाही, मला आर्थिक चणचण भासणार नाही, मला शारीरिक त्रास होणार नाही. आणि यासाठी तो ईश्वराचं करायला जातो. पण लक्षात घ्या की ईश्वराचं केलं म्हणजे हे प्रसंग आपल्यावर येणार नाही असं नाही. ही जी प्रसंग आहे ही कर्मप्रारब्धानुसार आहे. ही कर्मप्रारब्धानुसार असल्यामुळे ती जीवनामध्ये येतच राहणार आहे. चढ उतार हा सुरूच राहणार. संतांच्या जीवनामध्ये सुद्धा चढ उतार हे होतेच. पण तरी त्या स्थितीमध्ये, त्या परिस्थितीमध्ये त्यांच्या मनाची स्थिती मात्र ही स्थिर होती. त्यांच्या मनामध्ये कधी विकल्प आला नाही, त्यांच्या मनामध्ये कधी भय नाही आलं, त्यांच्या मनामध्ये कधी संशय नाही आला. म्हणजेच जर भय आणि संशय या दोन गोष्टींनी जरी ईश्वराची आपण उपासना केली तरीसुद्धा आपलं मन स्थिर होऊ शकत नाही. मन स्थिर व्हायला गरज आहे ती निरपेक्ष आणि निस्वार्थपणे केलेली सेवा, तो भाव. कारण की हा जोपर्यंत भाव आपला निर्माण होणार नाही तोपर्यंत आपण सातत्याने काहीतरी मागण्याच्या भूमिकेतच असू. आणि या मागण्याच्या भूमिकेमधून ही मागणी कधीही माणसाची संपत नसते. आणि मागणी जोपर्यंत आहे म्हणजे इच्छा, वासना, आकांक्षा या गोष्टी जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्याचा जो भाव आहे तो भाव निर्माण होणार नाही. तोपर्यंत या सगळ्या भावना आहेत. हे सगळं भावनेच्या स्तरावर चालतं आहे. आणि या भावनेच्या स्तरावरून भावनेपोटी हे दुःखच आहे. म्हणून भावनेपोटी जरी ईश्वराचं आपण केलं तर त्याच्यातनं सुद्धा आपल्या मनाला आनंद मिळणार नाही. आनंद जर आपल्याला मिळवायचा असेल, सुख मिळवायचं असेल, शांती मिळवायची असेल तर त्यासाठी एकच आहे की निरपेक्ष निस्वार्थपणे ईश्वराची सेवा करणं. कुठलीही परिस्थिती असू दे, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण स्थिर राहणं. आणि ही स्थिर राहण्याची जी क्रिया आहे ही ईश्वराकडूनच आपल्याला प्राप्त होऊ शकते. फक्त त्याच्यावर आपण आपल्या कामापुरता जो विश्वास ठेवतोय, आपल्या प्रसंगापुरता जो विश्वास ठेवतोय तो न ठेवता दृढ विश्वास ठेवायला हवा की आज जी परिस्थिती आली आहे, परिस्थिती कधीच कायम नसते, परिस्थिती हे बदलत जाते. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, सातत्याने बदल होतच जाणार आहे. त्यामुळे आज दुःखाची परिस्थिती आहे म्हणून तीच कायम राहील असं कधीही होत नाही. परिस्थिती बदलते. आपल्याला मात्र वाटत असतं की नाही, मला दुःख नको, मला दुःख नको. पण तरीसुद्धा दुःख येतातच. दुःख कोणालाही चुकलेलं नाही. दुःख कशामुळे होतं? भावनेमुळे. ते ही भावना जी आहे ती भावनेच्या स्तरावरून भावस्थितीला जाणं. आणि भावस्थिती होण्यासाठी परमार्थ म्हणजे आपल्या जीवनाचा जो परमार्थ आहे तो जाणून घेऊन साधना करणं. साधना म्हणजे काय असा आपल्या मनामध्ये प्रश्न येईल की साधना करायची म्हणजे काय करायचं? काय देवासमोर बसून राहायचं? तो जो वेळ आहे तो तिथेच घालवायचा किंवा भजन करत बसायचं? साधना म्हणजे काय हा मनामध्ये साहजिकच येईल. कारण की आज आपण तेच बघतोय. आज आपण समाजामध्ये जर बघितलं तर साधना म्हणजे म्हटलं म्हणजे त्याच्या डोळ्यासमोर तेच येतं की देवासमोर तो बसलेला आहे. अरे पण मनच जर स्थिर नसेल तर देवाजवळ बसून कसा काय उपयोग होणार आहे? देवाजवळ आपण बसलेलो आहोत
त्याच्याकडे बघतोय, त्याच्या स्वरूपाकडे, पण मन स्थिर नाही आहे, तर त्या स्वरूपामध्ये आपल्याला ईश्वर दिसेल का? त्या ईश्वराचा जो आनंद आहे, ईश्वराकडून जे सच्चिदानंद स्वरूपी जो आहे, ते चैतन्य जे बाहेर पडतं, तो आपल्याला अनुभव मिळेल का? मिळणार नाही. मग मन स्थिर होणं, त्यासाठी साधना करणं. मग आता साधना कुठली? त्यासाठी जी साधना आहे ती म्हणजे दररोजच्या जीवनामध्ये, वास्तववादी अशा जीवनामध्ये वर्तमान काळात जगणं म्हणजे साधना. आणि ही जी साधना आहे, ही साधना सकाळी उठल्यापासून रात्री डोळे मिटेपर्यंत, म्हणजे रात्री झोपेपर्यंत जे जे आपण कर्म करतोय ते कर्म आपली उत्तम करणं. माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडणार आहे किंवा जे काही घडतंय ते योग्यच घडेल, हा विश्वास. जरी परिस्थिती आज वाईट वाटत असली तरी ही कोणी निर्माण केलेली नाही आहे, कुठल्या व्यक्तीने किंवा देवाने. हे कोणी निर्माण केलेलं नाही आहे. मग हे का निर्माण झाली आहे? तर हे माझं कर्म प्रारब्ध आहे, हा यावर पहिला विश्वास ठेवावा की माझीच कर्म आहे, माझ्या कर्माचा दोष मला दुसरं कोणालाही द्यायचा नाही आहे. आणि ज्या वेळेस आपली मनाची ही स्थिती व्हायला लागतं ना, मन स्थिर व्हायला लागतं. कारण की आज मन अस्थिर होण्याची हीच कारणं आहेत की आपण सातत्याने दुसऱ्यालाच दोष देतोय, परिस्थितीला दोष देतोय, व्यक्तीला दोष देतोय, या सगळ्या गोष्टींना आपण दोष देतोय. आणि याच्यामुळे माझी मनाची परिस्थिती, माझ्या मनाची स्थिती ही झाली, हा आपला भावना निर्माण झालेली आहे. पण ज्यावेळेस मी म्हणतो की नाही, जे काही घडत आहेत प्रसंग, जी काही घडत आहेत प्रसंग ती कर्म प्रारब्धाने आहे, पण त्याच्यातनं मला मार्ग शोधायचा आहे, त्याच्यातनं मला मार्ग शोधायचा आहे, वर्तमान काळामध्ये जगायचं आहे. त्यावेळेस मनाची जी ताकद आहे ती पूर्णपणे त्या परिस्थितीला बदलण्यासाठी कार्यरत होते. आणि जेव्हा ते कार्यरत होतं त्याच वेळेस मन हे शांत व्हायला लागतं. हे एका दिवसात घडणार नाही आहे, हे सातत्याने करावं लागणार, सातत्याने करावं लागलं. आणि ज्यावेळेस साधना ही तर आहेच, कुठली नामस्मरण करणं, भजन म्हणणं किंवा या ज्या ईश्वराजवळ बसणं, या तर साधना आहे. पण हे साधनेचे पुढचे टप्पे, त्याच्यासाठी अगोदर म्हणजे जसं लहानपणापासून जेव्हा मूल शिकतं, KGमध्ये जातं, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी करत करत तो पुढे 10वी 12वी करत डॉक्टर, इंजिनियर आणि इतर कोणी होतो. मग म्हणून का डायरेक्ट होऊ शकेल का? तो डायरेक्ट डॉक्टर होणार का? नाही होणार. तर त्याला हे पहिलीपासून शिकत जावं लागेल. मग तसंच हे आहे की ईश्वराजवळ बसून त्याच्या ध्यानामध्ये जाणं, ते ध्यान आपल्यामध्ये येणं, त्या ईश्वराशी एकरूप होणं, ते चैतन्य आपल्याला जाणवलं, हे तर टप्पे आहेत त्या शेवटचे. पण त्याच्या अगोदर बेस नको. मग हा जो बेस आहे, तो बेस म्हणजे हाच आहे की माझं घरामध्ये वागणं, माझं नोकरीच्या ठिकाणी वागणं, माझं समाजामध्ये वागणं, या ज्या गोष्टी आहे या ठिकाणी पहिले मला स्थिर होणं. आणि हे जेव्हा मी स्थिर व्हायला लागेल, त्यानंतर माझ्याकडनं उपासना ही उत्तम होऊ शकेल. आणि यासाठी गरज आहे ती मार्गदर्शकाची. कारण की मार्गदर्शकाने सांगितल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवून जेव्हा तो कार्य करायला लागतो, त्या मनाची स्थिती त्याची हळूहळू बदलायला लागते. त्याच्यामुळे मार्गदर्शकाची फार गरज असते. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की जीवनामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये जर आपल्याला यश प्राप्त करायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर त्याला मार्गदर्शकाची गरज असते. म्हणजे आपण साध्या जीवनामध्ये डॉक्टर, इंजिनियर किंवा इतर काही जरी व्हायचं असेल तरी आपल्याला पहिलीपासून जे गुरु आहेत त्यांच्याकडनं आपण शिकत जातो, मार्गदर्शन मिळत जातं. आणि त्या मार्गदर्शनानुसार जे ठरवलेलं आहे ते आपण होतो. मग हे या जीवनामध्ये जर आहे की या जीवनातला डॉक्टर
पुढच्या जीवनामध्ये की परत डॉक्टर होणार नाही आहे, ते परत त्याला शिकावं लागेल. पण परमार्थिक जी आहे की ज्यातनं आनंद, आपल्या जीवनाचा परम अर्थ हा जाणून घेणं, तर याच्यासाठी आपल्याला गरज नाही का मार्गदर्शकाची? तर आहे. तर हे मार्गदर्शन आपल्याला संतांकडून, सत्संगातून, संतांच्या चरित्रातून, या सर्व माध्यमातून आपल्याला प्राप्त होऊ शकतं. त्यावर स्वतः चिंतन करणं, आणि स्वतः जेव्हा आपण चिंतन करत गेलो त्याच वेळेस आपल्याला त्यातला खरा अर्थ कळेल. आणि तो खरा अर्थ कळल्यानंतरच आपलं मन हे स्थिर व्हायला लागेल.